आणि वातावरण बघू शकता तुम्ही कसलं भारी आहे. म्हणजे डेंजर वातावरण झालं मस्त नाही ना. मग वाटतंय राव अरे जबरदस्त एकदम ना. जरा निसर्ग सौंदर्य आपण घ्यायला आलेलो आहे. मागं रस्ता जरा जास्तच खराब होता, त्यामुळे आता आम्ही हळूहळू चाललेला आहे. हळूहळू अशा प्रकारे रस्त्याला लागलेली आहे अवधसा नाट नस्टर. फुल ऑफरोडिंग चालू आहे मित्रांनो, फुल ऑफरोडिंग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज एकदम कुठेतरी वेगळ्याच टायमात बाहेर पडलेला दिसतोय मी. अजून तरी प्लॅन नाही कुठे जायचा. इथं एक साईडला वाटतं त्या साईडनी दरड कोसळते म्हणून बंद करून ठेवलं आहे. तर मी माझ्या घराच्या इथून थोडंच खाली आलो आहे आणि म्हटलं बघूया जरा व्लॉग चालू करूया. आता मला पण दिसत नाही नक्की माझी ऑडिओ वगैरे रेकॉर्ड होते की नाही, कारण आपण त्या दिवशीसारखा सेम जुगाड केला आहे. पहिले तर आपल्याला जायचं आहे प्रथमेशच्या इथं, त्याला घ्यायची आहे. कारण बाकीचे दोघंजणं जरा बिझी आहेत. निखिल कामात बिझी आहे, आदित्य पण कामात बिझी आहे आणि आज संडे त्यामुळे आम्ही बिझी नाही आहे. हा एरिया पिरलोट्यामधला आहे. पिरलोट्याच्या इथला वरचा तो पोलीस स्टेशन आहे विरंगुळ्याच्या इथून वरचा, तर तिथला एरिया आहे हा. आपण हळूहळू जाऊया, जास्त घाई नको करायला, कारण पावसातनं जास्त घाई करून फायदा नाही. कोणाचे ब्रेक बिक लागत नाहीत असा विषय आहे. सो गाईज, मध्ये 2-4 दिवस जरा पाऊस गेला होता त्यामुळे आम्ही जरा शांत होतो, जास्त कुठं काय गेलो नाही. बाकी एकदम ऑल ओके. बाकी तुम्ही कसे आहात मला कमेंटमध्ये सांगा. पावसाळा एन्जॉय करताय ना, पण एन्जॉय करताना सेफली एन्जॉय करताय ना ते सांगा. बाकी अपना सपोर्ट भाई सबको आहे. माझा अनुभव सांगतो आहे की लोकांना जसा रील येतात ना तसा लोकांचा मूड बनतो आहे, राईट. थोड्या वेळाने मूड स्विंग्स होत आहेत. कारण आता समजा कधी पण बघा तुम्ही, एक जस्ट नोटीस करा तुम्ही की समजा कंटिन्युअसली आपल्याला खाण्याचे रील येत असतील किंवा चिकन वगैरे खायचे वगैरे, तर मग आपला तो मूड होतो आहे. म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं, तुमच्या बाबतीत असं होतं आहे की नाही माहीत नाही. आणि जर समजा कुठे फिरायला जायचं जर रील येत असतील कंटिन्युअसली, ट्रॅव्हलिंगचं तुम्हाला रील येत असतील एकदम धबधब्याचा, तर मग तिकडे जायचा मूड होतो लोकांचा, राईट. सो माझ्या मते सध्या लोकांचे मूड स्विंग्स रील बघून होत आहेत, बाकी कशामुळे होत नाहीत. आणि जर हे खरं असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे खरं आहे की खोटं आहे, कितपत खरं आहे कितपत खोटं आहे, राईट. तोपर्यंत आपण जरा पटापट जाऊया. आता 2 लेन चालू झाले, या साईडचा पण रस्ता चालू केला आहे. अजूनही परशुराम घाट म्हणावं तितका सेफ नाही आहे, मध्येच बंद. थोडा पाऊस पडला 2 दिवस कंटिन्यू असा ना, असा पाऊस हा जो पडतोय आता तसा पडला तर मग माझ्या मते लगेच ते एक साईडचा रस्ता बंद करतात. खास करून तो विरंगुळा आणि इथे परशुरामपर्यंतचा पट्टा आहे ना, तेवढा तो बंद करतात पूर्ण, विरंगुळा हॉटेलपासूनचा, राईट. म्हणजे धामणदेवीपासूनचा तो इथपर्यंतचा पूर्ण पट्टा बंद करतात सेकंड लेनचा, कारण त्या साईडला डोंगर आहे आणि त्या डोंगराची माती सारखी म्हणजे खाली येत असते. तर हा बघा इथं आता सवतसड्याच्या इथं आलो आहे मी, पूर्ण घाट उतरून आलो आहे. म्हणजे घाट उतरायला आता एवढा वेळ नाही लागत म्हणा, सरळ रोड असतो त्यामुळे घाट उतरायला जास्त वेळ नाही लागत. इथं क्रॉसिंग आहे या साईडला. सो सॉरी त्या भावाला माझ्यामुळे क्रॉस करताना आलं. पण हा धबधबा इकडे बघू शकता तुम्ही. सध्या पाणी जरा जास्त आहे आणि थोडं खराब आहे पाणी, गढूळ पाणी येतं आहे कारण पाऊस जोरात पडतो आहे ना त्यामुळे. तर तुम्हाला का जायचं असेल तर एकदम सेफली जा. जेव्हा जोरात पाऊस पडतो आणि गढूळ पाणी असतं ना खास करून तेव्हा जाऊ नका. कारण विषय असा आहे ना की नाही म्हटलं तरी वरनं छोटे मोठे दगड येतात आणि त्या उंचावरून, इतक्या उंचावरून जर दगड कुठे लागला बाबा डोक्या विक्यात तर भेंडी डायरेक्ट रक्तबंबाळ भाई. म्हणजे असं कोणाबरोबर झालं नाही आहे मोस्टली, बट स्टील सेफली जेव्हा पाणी थोडं कमी असेल ना त्या टायमात जा आणि पाऊस थोडा कमी असेल तेव्हा. कारण वरतून पाणी अचानक भयानक वाढतं, ठीक आहे. वरच्या साईडला कधी पाऊस पडतो आणि खाली चिपळूण साईडला पाऊस पडत नसेल ना तर मग पाणी अचानक वाढतं तिथलं. त्या भी जाओ, थोडा सेफ्टी आप रखो अपनी, यही मेरी आपसे गुजारिश है. और कुछ नहीं बोलना चाहूँगा, नहीं तो आप बोलोगे खाली फुकट का ज्ञान चोद रहा है, ये ऐसा कर रहा है वैसा कर रहा है. फटाफट जाऊया भालेकरच्या इथं जाऊया. भालेकरच्या इथं प्रथमेश भालेकर, द चॉकलेट बॉय ऑफ पॉवर हाऊस. होप माझं इंग्लिश बरोबर असेल. या ब्रो. ओ माय गॉड. तर आपली चिपळूणची वाशिष्ठी नदीचं तुम्ही रूप बघतच असाल. पाणी खूप वाढलं आहे, वरतून पण सोडलं असणार मे बी.
त्याच वाय इतकं पाणी वाढलं आणि कालपासून थोडा पाऊस पडतो आहे, गाणं मारतो आहे थोडासा पाऊस. आणि वातावरण बघू शकता तुम्ही कसलं भारी आहे, असं डेंजर वातावरण झालं आहे, मस्त नाही ना. चेकआउट करा गाईज, तुम्ही वातावरण चेकआउट करा किती भारी आहे. तसं एकदम खतरनाक वाटतं ना. हा 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 हा, जबरदस्त जबरदस्त. कसलं खतरनाक आहे रे राव, कसलं खतरनाक आहे. कम जरा याच्यावरचं पाणी पुसू दे मला आता. बघ राव कसलं खतरनाक वाटतंय राव. अरे जबराटच एकदम. जरा निसर्ग सौंदर्य आपण घ्यायला आलेलो आहे. मागं रस्ता जरा जास्तच खराब होता, त्यामुळे आता आम्ही हळूहळू चाललेला आहे. हळूहळू हळूहळू थोडं. आणि जवळपास वाजायला आलेत 4:50 झालेत. आणि तुम्ही रस्ता पाहू शकता, स्पेस टेक्नॉलॉजीने बनलेला रस्ता. काय बघा, स्पेस टेक्नॉलॉजी. आता उडती बस येणार आहे इकडं. उडती बस भावा, मी तर त्याच बसचा पास काढणार भावा. जाटा दुसऱ्या कुठल्या बसनी जाणारच नाही, उडत्या बसचा पास. उडती बस हो. आणि मग होईल मग ती मीम लावायची अशा प्रकारे. पहिला गाडी गारत पहिली लागलेली आहो तसा नाट नस्टर. अरे बापरे, स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी. भेंडी पुढं उभा तो नाळाच खचलाय वाटतं बा. त्या काय व्हायचं आज एवढं घुसायचं कोणतरी रात्री येऊन डायरेक्ट घापकन. म्हणजे तुम्ही पाहत असाल आपले स्पेस टेक्नॉलॉजीचे रस्ते. गावागावामध्ये पण स्पेस टेक्नॉलॉजी आलेली आहे. बघा बाई, थोडासा टर्न चुकला माझा. स्पेस टेक्नॉलॉजीच्या रस्त्यामुळे कसं इथे चालवणारा पण एकदम हे पाहिजे. आता अजून आम्हाला ती ट्रेनिंग दिली नाही स्पेस टेक्नॉलॉजीच्या रस्त्यावर गाडी चालवण्याची. काय बघ्या स्पेस टेक्नॉलॉजीचा. तर मग माझं एक हे आहे की स्पेस टेक्नॉलॉजीच्या रस्त्यावर गाडी कशी चालवायची हे देखील याचं ट्रेनिंग सरकारने आपल्याला पुरवलं पाहिजे. ज्यांनी पण हे स्पेस टेक्नॉलॉजीचे रस्ते बांधलेले आहेत त्यांनी कृपया करून, जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि मग या रस्त्यावर कशी गाडी चालवायची एकदम न हचके खाता. कसं स्पेसमध्ये हचके लागतात मला असं वाटत असेल. मग ते परीक्षा द्यायला लागेल ना त्याची, मग पेपर लीक होईल की त्याचा पण. आता काय माहीत तुम्हाला आवाज येतोय की नाही काय माहीत, पण प्रत्येक म्हणतोय उडणारी बस जेव्हा येईल त्याचा ड्रायव्हर मीच होणार. मग मी म्हटलं त्याच्यावर पेपर द्यायला लागतील, त्याच्यावर पेपर लीक होतील. तर मग माझी विनंती आहे सरकारला की सरकारने मस्तपैकी जरा हे करायला पाहिजे. काय ते ह्या स्पेस टेक्नॉलॉजीच्या रोडवर आम्ही कशी गाडी चालवू शकतो याचं तुम्ही थोडं आम्हाला पण ट्रेनिंग द्यावं, कारण आम्ही कधी स्पेसमध्ये गाडी नाही चालवलेली आहे. सो प्लीज सरकार, दगडी बिगडी लागतात गाडीला. आत्ताच पंक्चर काढून आणलं आहे मी गाडी, नाहीतर आमचा पण होईल अशा प्रकारे. पहिला गाडी गारत पहिली लागलेली आहो तसा. असा रस्ता कसा एकदम पाहिजे. या रस्त्यावर आम्हाला चालवायची ट्रेनिंग दिलेली आहे आधीच्या सरकारने माझ्यामध्ये, आता या सरकारने नाही दिलं नाही. तर आता एस टी थांबा इथं लिहिलेलं आहे, तिथनं वरती जायचं आहे. तर थोडीशी ऑफरोडिंग करतोय आम्ही इकडं आता जरा ती. ओ माय गॉड गाईज, फुल्ली ऑफरोडिंग चालू आहे एस डी रोडस्टरनी आपल्या. तर पाहू शकता इथपर्यंतच वाटतं गाडी येते. पब्लिकही खूप आहे, तुम्ही पाहू शकता गाईज. तुम्ही पाहू शकता गाईज. भाऊ म्हणतोय गाडी वर टाक म्हणून मी टाकतोय. येताना फक्त फाटली नाही म्हणजे झालं. आणताना इथं मंदिर आहे, मंदिर पण छान आहे इथलं. तुम्ही कधीतरी आलात तर या मंदिरात पण जा. आम्ही आता नॉनव्हेज खाल्लेलं आहे म्हणून. हां आता पडलो तर आपण. फुल ऑफरोडिंग चालू आहे मित्रांनो, फुल ऑफरोडिंग. म्हणजे बघा एस डी रोडस्टरनी पण ऑफरोडिंग होऊ शकते, लक्षात घ्या तुम्ही. आता हा लास्ट हा बघा बस. आता याच्या पुढं ऑफरोडिंग बोलू नको, मी काय झाड गाडी नेत नाही पुढे. आजच्या साईडला तुम्ही बघू शकता असलं भारी झालं आहे वातावरण, एकदम खतरनाक झालं आहे. ठीक आहे, समोर दाखवतो तुम्हाला कसं आहे, म्हणजे चालायला वाट वगैरे कशी आहे ते दाखवतो. तर आता आपण बाईक लावली ना तिथपर्यंत बाईक येते वरती सावकाश. जरा थोडा ऑफरोडिंग वगैरे आहे. हे बघा इथं पुढे बघा. हा 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 हा
जबराट आहे, एकदम जबराट आहे इथं. ह्या छोट्याशा धबधब्यातनं इथून चालत जायचं आहे. हा जबरदस्त. पण कसलं भारी वाटतंय ना, हे एक नंबर आहे. वातावरण म्हणजे एकदम भारी आहे. थोडं काळोख आहे इथं. आणि आता आपण आलो ना तिथं नदी म्हणजे छोटासा असा ओढा वाहतो. मग त्या ओढ्यातनं आपल्याला चालत जायचं आहे पुढं. आणि इथं पुढंच धबधबा आहे, दाखवतो तुम्हाला आता. जीवर म्युझिक देऊ काय स्वतःहून, म्हणजे कॉपीराईट येणार नाही. पण माझं एवढं म्युझिक चांगलं असेल की मग त्यांना वाटेल की ओरिजिनल म्युझिक वापरलं आहे मी. आता माझ्यामध्ये मला माहीत नाही माझा आवाज येईल की नाही तुम्हाला. आता माझा आवाज येईल की नाही तुम्हाला माहीत नाही. पण तरी पण इथं आता पाणी थोडं जास्तच आहे बघा. पाणी बरं ना. हे बघा खाली चाललो आम्ही. अरे कॅमेरा उलटा आला. असं खाली गेला. हे बघा कुठून आम्ही येतोय बघा. भाव चड्डी चेंज करते सॉरी. हे बघा बघा पहिला गडीगार, पहिला हादरा, अवदसा, पहिली नरपाटी. बघा हे बघा काय सीन आहे रे. जंगल जंगल सीन, जंगल सफारी बघा ना कुठून. बघा पूर्ण जंगल आहे बघा. इकडे तिकडे बघितलं ना जंगल. काय 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 हे बघा हे बघा आम्ही जंगलातनं चाललोय. वा वा हे बघा गाणं बोलते रुद्रवा आणि धबधबा हाय मोठा. तळ आणायला हवी होती वाटतं. मासं बघण्याला.